या देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईत आले। कदाचित ते लालबागच्या गणेशाचं दर्शन घेतील, परंतु अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखोच्या संख्येने आलेला जो देव आहे त्या देवाचं दर्शन घ्यायला अमित शाह यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा ती तशी त्यांची जी इच्छाही नाही आहे, हे दुर्दैव आहे। आज एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आंदोलनाला बसणारे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले, पाऊस आहे, चिखल होतोय, सगळी दुरावस्था झालेली आहे, शौचालय नाहीत, पिण्याचं पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, खायला अन्न नाही आहे, तिथे पैसे असून सुद्धा ते खाऊ शकत नाही। तर मराठा आंदोलकांची ज्या पद्धतीने एक ससे होलपट असे होते आणि त्यांची कुचंबना जी काय केल्याचं म्हणजे जाणून बुजून सरकारने केलेलं आहे, त्याचा आढावा घेण्याची तसदी अमित शाह घेतील असं मला वाटत नाही। श्री गणराया त्यांना सद्बुद्धी देव हीच इच्छा। आणि बीएमसीचे जे आयुक्त आहेत, मराठा आंदोलकांचं ते पाणी बंद केलं असा आरोप जो आहे जरांगे पाटील करताना खरं म्हणजे त्या ठिकाणी आज सुद्धा अनेक महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लोकांनी सांगितलेलं आहे की जे पाण्याची जी व्यवस्था होती ती सुद्धा पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे, अपयशी ठरलेली आहे। आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी जे आरोप केलेले आहेत प्रशासनावर, राज्य सरकारवर, त्यामध्ये तथ्य आहे। मराठा आंदोलन हे पुन्हा का सुरू झालं याबाबत एकनाथ शिंदेच उत्तर देऊ शकतात असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं। खरं आहे ते 1001% खरं आहे, कारण ह्या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी तर रस्त्यावर उतरलेला आहेच, परंतु त्याची साधी दखलसुद्धा एकनाथ शिंदे यांनी आता घेतलेली नाही। मागच्या वेळेला नवी मुंबईमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नाक घासणारे एकनाथ शिंदे, मी मराठा समाजाचं भलं केलं आहे, आता एकनाथ शिंदेंची दात खिळी का बसली हा आमचा प्रश्न आहे। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। निवडणुका जवळ आहेत महानगरपालिका, काय वाटतं? ठीक आहे, दिल्लीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अशा पद्धतीने सध्याचे मुंबईकर महाराष्ट्रातले राज्यकर्ते असे लोटांगण घालत आहेत, परंतु मी खात्रीने सांगतो येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या या वात्रट लोकांना जवळ घेईल असं मला अजिबात वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।